नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची। सध्या आपण सर्व सार्वजनिक मंडळाला भेट देतोय, कारण की मंडळाचा ह्या वर्षी आता 10 दिवसाचा गणपती कशा प्रकारे ते विसर्जन करणार, कुठे करणार, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। त्यासाठी आपण सर्व मंडळाला भेट देऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय। आता सध्या आपल्याकडे विरारचा राजा म्हणजे नवतरुण मित्र मंडळ याचे अध्यक्ष निशांत चोरगे यांचं मंडळ आहे आणि हे सर्व इकडचे कार्यकर्ते जे नेहमीप्रमाणे गेले अनेक वर्षापासून या बाप्पाची सेवा करत आहे। आता 51 वर्ष आहे। त्या बघू शकता किती भव्य तव्य मूर्ती ह्या विरार शहरात आपल्या विरारच्या राजाच्या मार्फत बघायला भेटते। भक्तगण लांब लांब रांग लावून सुद्धा त्या बाप्पाचं दर्शन करण्यासाठी येतात। आता यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, नेमका यांना होणारा त्रास जे विसर्जनासाठी कशा प्रकारे हे पुढे जाणार, काय सांगणार आपण। या मंडळाचे कार्यकर्ते आहे, गेले अनेक वर्षापासून बाप्पाला आपण आगमन करतात, त्यानंतर त्याला धूमधामने विसर्जन करतात। यावेळी कसा आपल्याला त्रास होणार आहे? यावेळी जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तलावात विसर्जन न करण्याचा, अतिशय खराब निर्णय आहे। शासन कुठेतरी झोपलेलं आहे। त्या लोकांना प्रदूषण दिसते, त्या लोकांना हे दिसत नाही मोठमोठ्या बिल्डिंगा बनतात आहेत, ते जंगल तोडून बिल्डिंगामध्ये त्या लोकांना ते प्रदूषण तिकडे दिसत नाही आहे आणि तलावामध्ये प्रदूषण होणार। हा तलावाचं पाणी कधी यूज करतो? प्यायला यूज करतात का कशासाठी यूज करतात? तलावाचं पाणी कधी यूज प्यायला करत नाही। उलट समुद्रात विसर्जन केल्याने पीओपीच्या मूर्त्या समुद्रात जेव्हा विसर्जन होतो तेव्हा तलावातल्या पेक्षा समुद्रातले मासे हे खातात, आपण खाडीतले मासे खातात, तलावातले मासे कोण खात नाहीये। तर त्या पाण्यामध्ये विसर्जन झाल्याने काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि 10 वर्ष झाले ते तलाव साफ नाही केलं अजूनपर्यंत। प्रशासनाचं लक्ष तिकडे नाहीये। त्याच्यावरती स्कायवॉक बांधले, स्कायवॉकचा काहीच अर्थ नाहीये, पूर्ण घाणेरडं आहे स्कायवॉक। तिकडे तुम्ही जर तिकडे गेले तर सगळ्यात घाण, तिकडे सुसाईड तर करतात, घाणेरडं एकदम, त्या पाण्याच्या मध्ये ते घाण टाकतात, ते तिकडे चालते। प्रशासनाचं तिकडे लक्ष नाही आहे आणि प्रत्येक जण मंडळ आहे ना हा नाराज झालेला आहे। तर जर शासन एवढा जर निर्णय घेऊ शकतो का तलावात विसर्जन करा, डीजे बंद करा, गणपती असा करू नका तसा करू, हा जर निर्णय शासन घेऊ शकतो तर शासन निर्णय हा पण घ्यायला पाहिजे। मंत्री कोण ठेवायला पाहिजे? मंत्री पण त्यांनीच निर्णय घ्यायला पाहिजे ना। मंत्री पण तुम्हीच ठेवा का? मुख्यमंत्री हा बनायला पाहिजे, आमदार हा बनायला पाहिजे। आम्ही जनता कशाला पागल सारखे वोटिंग करायला जायला पाहिजे? आम्ही घरीच बसतो, तुम्हीच निर्णय घ्या, तुम्हीच ठरवा मुख्यमंत्री आणि आमदार, बरोबर की नाही? आम्ही कशाला इकडे लाईनीत उभं राहायचं आणि लोकांच्या वोटिंग करण्यासाठी जायचं? निर्णय त्यांनाच घेऊ द्या तो पण। कारण की आता बघण्यासारखं असेल कसं असणार आहे, आता ज्या प्रकारे आता आपण देवभक्त भक्ती करतात, गणपती बाप्पाला घरा विराजमान करतात आणि त्यानंतर त्याचं विसर्जन एका कृत्रिम तलावात होतो आणि ते नंतर खदानीमध्ये फेकण्यात येतो, तर कुठे ना कुठे देवाची विटंबना होते। त्यासाठी काय म्हणणार? बरोबर आहे, ऍक्च्युली शासनाने निर्णय घेतला पण लोकांना विचारलं का तुम्हाला हे चालेल का? हे चालेल का हे विचारलं नाही। त्या लोकांनी जबरदस्ती केलेली आहे, ही जोर जबरदस्ती आहे। याच्यातच विसर्जन करा, त्यांना पण विचारा तुम्हाला हे चालेल का? ज्यांना चालत असणार का तुम्हाला कृत्रिम तलावात विसर्जन करायचं त्यांनी करू द्या, ज्यांना नाही चालत त्यांची जबरदस्ती तुम्ही तलावात का नाही करून, त्यांना का जबरदस्ती करतात आहे? दुसरी गोष्ट, तुम्ही जर तलावाचा तुम्ही एवढा निर्णय घेतात आहेत तर तुम्ही पहिली गोष्ट साफसफाई करून घ्या तलावाची, बरोबर? त्यानंतर तुम्ही पुढचा निर्णय करा। आणि हा तलाव आहे ना, ह्या शासन जेव्हा नव्हतं ना, आम्ही लहान, आमची पिढी, आमच्या वडिलांची पिढी गेली तेव्हापासून हे तलाव आहे, तेव्हापासून हे तलाव आम्ही बघत आलेले आहेत। हे गाव जेव्हा गाव होतं तेव्हापासूनचा तलाव आहे। हे आता येऊन त्या लोकांना काय लावणार आणि नंतर स्वतःच्या ताब्यात घेणे, हे तर कब्जा करीचं सिस्टम चालू आहे, म्हणजे यांची मनमानी चालू आहे ऍक्च्युली बघायला गेलं। म्हणजे सत्ता परिवर्तन झाली आणि नंतर नियम सुद्धा परिवर्तन झाले असं वाटतंय? हो बरोबर आहे। उगाच पब्लिकला मेंटल करायला लागले, सगळे फसवणूक चालू आहे। तुम्ही पहिला लाली लिस्टिप लावायची आणि नंतर स्वतःच्या कब्जात करून घ्यायचं, हे सिस्टम चालू आहे। आणि वरतून हे हिंदू संस्कृतीचा वावगा घेतात। मग आता या हिंदूची तेच हे लोक हिंदू संस्कृतीचा वावगा घेत आहेत। हिंदू संस्कृती दोन्ही साईडने डोल पिटतायत। मग आता हे हिंदू संस्कृतीची का वाट लावतात तुम्ही? आमचा सण आहे, आम्ही या सणाची आतुरतेने वाट बघत असतो। परंपरा म्हणजे नष्ट करायची। हे जे बाहेर नाही येणारे त्यांच्या गावी जे कार्यक्रम असतात ते आम्ही बंद करतो का? त्यांच्याकडे पण विविध प्रकारचे कार्यक्रम असतात, त्यांच्याकडे पण काही ना काय, तेव्हा कोण जाते का अडचणी करायला? हे आमच्या इकडचं जुनं कार्य, आमचं परंपरा, ही परंपरा नष्ट काय करायला लावले? महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्याच्यासाठी सगळेजण उतावळे एकदम आतुरतेने वाट बघत असतात वर्षभर। आणि या वर्षाच्या निर्णय अखेरीस म्हणजे तुम्ही पीओपी ची परमिशन देता आणि पीओपी गणपती विसर्जनासाठी तुम्ही परमिशन देत नाही, हे किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे हे सगळ्यांना समजेल ना। आणि ह्या वेळेला तुम्ही का नाही तुम्ही हे करतात, एक्झिट पोल या वेळेला का नाही घेत? माणसांची तुम्ही मतं का नाही घेत यावेळेला की विसर्जन झालं पाहिजे की विसर्जन नाही झालं पाहिजे? ते तुम्ही बाकीच्या वेळेला तुम्ही एक्झिट पोल घेतात, माणसांची मतं वगैरे विचारतात, मग या वेळेला कुठे गेले तुमचं?
काय म्हणणार आहे बघा, पीओपी आता गणपती विसर्जन होणार नाही, त्याचबरोबर आता शाडू माती पण विसर्जन करणार नाही, त्यांनी नेमकं डायरेक्टली गेट बंद करण्यात आलंय. त्यासाठी आता काय म्हणणार, जे सामान्य जनता असते चालत गाजत गाजत आपल्या बाप्पाचं विसर्जन करते तलावासाठी, पण त्यालाही सुद्धा नकारण्यात आलंय. तर पालिका प्रशासन कुठे ना कुठे कठोर निर्णय घेत असं वाटत आहे. पालिका झोपलेली आहे. पालिका एकदम झोपलेली आहे. त्यांनी एक विचार करायला पाहिजे. लोकांच्या मनाशी खेळतात. त्यांनी फक्त याच्यामध्ये विचार सांगितलेला आहे का इकडे आपण विसर्जन, पण लोकांना विचारायला पाहिजे का तुम्हाला हे चालेल का? तुम्ही जर पीओपीच्या मूर्तीला परमिशन दिलेत, मग विसर्जनला पण परमिशन द्या. सुरुवातीच तुम्ही पीओपीच्या मूर्ती बनवायला परमिशन देऊ नका, मग विसर्जनचा प्रश्नच येणार नाही. आमदार साहेबांचं इकडे आगमन झालेलं आत्ताचे आमदार, त्यांना तुम्ही सांगितली ही सर्व गोष्ट? आमच्या आमदार जेव्हा आलेले होते तेव्हा आमच्या दादांनी त्यांना सांगितली गोष्ट, असं वाटते मला सांगितली असावी, पण ही गोष्ट आमची मूर्ती ही कागदाची लद्द्याची आहे. तर आम्हाला जर पहिला सांगितलं असतं तर तिकडे न्यायची आहे मारंबळ पाड्यासाठी. मारंबळ पाडा आणि इकडचं अंतर भरपूर लांब आहे. इकडचे रहिवासी जे आहेत, जे मूर्ती गणपतीचे प्रेमी आहेत, वीराच्या राजाचे प्रेमी आहेत, सगळे नाराज आहेत. ते लोक इतक्या लांब येऊ शकतात का? उद्या जर तिकडे काय जाताना काय झालं, त्याची जिम्मेदारी नगरपालिका घेणार का शासन घेणार आहेत का? मूर्तीला काय झालं ते लोक नगरपालिका किंवा शासन जिम्मेदारी होणार का? कारण ही आमची लद्द्याची मूर्ती आहे. पीओपीची मूर्ती आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही पीओपीची मूर्ती बनवली असती, जेणेकरून काही प्रॉब्लेम झाला नसता. ही जर लद्द्याची मूर्ती आम्ही जर घेऊन जाताना काही प्रॉब्लेम होऊ शकते 100%, कारण लद्द्याची मूर्ती ही नाजूक असते, पीओपीची मूर्ती ही मजबूत असते. उद्या काय झालं तर ते लोक जिम्मेदारी घेणार का? पुढे कशा पाऊल घेणार? आता 11व्या दिवसात आपला बाप्पाचं विसर्जन होणार आहे, काय करणार पुढे? नेमकं युवा आमदार माजी क्षितिज ठाकूर यांनी पालिकेला आवाहन केलेलं, अगर आम्हाला विसर्जन करून नाही दिला तर सर्व मूर्ती पालिकेसमोर ठेवणार, तर काय म्हणणार? आता सर्व मंडळ एकत्र येतील. माझ्या मते तरी सर्वांनी मंडळांनी एकत्र यायलाच पाहिजे. जे आम्ही मोठे मोठे मंडळ नाही तर लहान मंडळ पण एकत्र येऊन पालिकेच्या समोरच आणून ठेवायला पाहिजे मूर्ती. कारण आम्ही ही मूर्ती एवढ्या लांब विसर्जन करायला नेऊ शकणार नाही, आणि हे इकडे तसा सुखसुविधा मिळत पण नाहीये. तिकडे एवढा पॉसिबल नाहीये. मुंबई सारखे रोड बनवलेले नाहीयेत आपल्या इकडे. मुंबईला रस्ते चांगले आहेत, मोठे रस्ते आहेत, छोटे वायर वगैरे तिकडे मिळत नाही, सगळे अंडरग्राऊंड वायर आहेत, झाडं वगैरे तिकडे मध्ये रस्त्यात मिळत नाही. इथे सर्व अडीअडचणी आहेत. रोडवरती वायरी पण आहेत, रस्त्याचे खड्डे पण आहेत, आणि झाडं पण वाढलेली आहेत. तर हे पॉसिबल नाहीये. जेव्हा आगमनाच्या टायमाला कमसे कम 7 ते 8 वेळा तुम्ही आमच्याकडनं मिटिंगा घेतल्या. मिटिंगामध्ये आम्ही सर्वांनी सांगितलं का आगमन होते, झाडं तोडा, रस्ता बनवा. एकही अजूनपर्यंत फुलपाड्यात इकडे अजूनपर्यंत रस्ता आता बनतोय. गणपती विसर्जन टायमाला, मग आगमन जेव्हा होते तेव्हा काय झोपलेले का? जे या टायमाला ते लोक रस्ता बनवायला आले का तुमची विसर्जन तिकडे करावी म्हणून. आणि हे पूर्ण यांचं लक्ष नाही शासनाकडे. आणि मी तर बोलतो ही गोष्ट वरपर्यंत गेली पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे. आमच्या इकडचे तुम्ही लांब बसलेले आहेत, इकडे येऊन नजर डोळ्याने टाका. रोडचं काम कसं चालू आहे काय नाही, तुम्ही दुर्लक्ष करता. आमदार आहे ना, त्यांची सत्तेतले आमदार आहे ना इकडे आमदार आहेत ना, मग त्यांनी येऊन बघायला पाहिजे. त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. का या टायमाला तरी आम्हाला विसर्जन या इकडे झालाच पाहिजे. सुख सुविधा झाल्यानंतर विसर्जन न्यायला काही प्रॉब्लेम नाही. सुख सुविधा नसेल तर मग विसर्जनचा काय मतलब आहे? धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. बघितलं, हे होते मंडळाचे सर्व कार्यकर्ता जे अनेक वर्षापासून बाप्पाची सेवा करतात, आणि नेमकं त्यांच्या मनात एकच ध्येय असतो का आम्ही बाप्पाला जसं प्रकारे आपण आगमन करतो तसं प्रकारे आपण त्यांच्यासाठी विसर्जन पण करू. पण नेमका आता तोटाळे तलाव या ठिकाणी, मनवेलपाडा या ठिकाणी आपण विसर्जन येणार नाही. जशा प्रकारे मोठमोठ्या मूर्ती 10 फुटाच्या वरती असेल त्या मूर्तीला कुठे विसर्जन करणार, हे सर्व मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि आता सर्व मंडळांनी आक्रोश व्यक्त केलाय का आम्ही कुठे जाणार नाही. ज्या प्रकारे रस्त्याची अवस्था खराब आहे, झाडे आहे, वायरीमध्ये येतात, त्या सर्व गोष्टीचा जबाबदार कोण असणार? मूर्ती तुटली तर नेमका काय करायचा, ह्याचं सुद्धा पालिकांनी लक्ष घ्यावा. आता पुढे बघण्यासारखं असेल का 11 दिवशी आपल्याला गणपती बाप्पा कुठे विसर्जन होणार, आणि तलावात नेमका ते परिणाम, तलावात ते विसर्जन करून देणार का नाही पालिका, त्या सुद्धा आपल्याला लक्ष असणार. या सर्व गोष्टीचं बातमी आपल्यापर्यंत आपण पोहोचवायचा प्रयत्न करू. आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू. नमस्कार.